नमस्कार. साहित्य पंढरी या कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुनी. आज भाग 12वा. अहो, आज मुलांची आठवण येते हो. करू का फोन? नाही, नको. का नको? का नकोच हो. अगं पण का? अहो, मला जशी त्यांची आठवण येते तशी त्यांना माझी आठवण यायला हवी की नाही? हे बघ, त्यांना त्यांचा व्याप असतो कामाचा, त्यांचं कुटुंब, त्यांच्या जबाबदाऱ्या. मग त्यात आपण कुठे नाही का? हे बघ, असं नाही वेळ झाला नसेल, काही असो, पण माझ्या प्रकृतीबद्दल त्यांना कळवायचं नाही, अजिबात कळवायचं नाही. ठीक आहे, नाही कळवत. नारळ पाणी घेतेस? चालेल, पण तुम्हीही घ्या. एकटीने पूर्ण नारळ पाणी नाही घेणं होत. ठीक आहे, चालेल. नारळातलं थोडं पाणी ग्लासात ओतलं आणि देवकीसमोर नारळ आणि स्ट्रॉ धरून ते म्हणाले, घे बरं. मला ग्लास द्या हो. हा एवढा मोठा नारळ पकडला की हात दुखतो माझा. घे घे. ग्लास देवकीच्या हातात देत महेश म्हणाले. देवकीनं नारळ पाणी संपवलं. आणि हां देऊ, ही द्राक्ष धुवून ठेवली आहेत, जरा वेळानं खा. हां, आता काही नको, अजिबात जागा नाही आहे पोटात. आत्ता नाहीच खायचं आहे. जरा वेळानं म्हणालो ना मी, पण नको. असं कसं? एक तर नीट जेवत नाहीस, मग असं आपलं अधनंमधनं थोडं थोडं पोटात टाकत राहायचं. या अशा पोटात थोडं थोडं टाकत राहिल्यानं आयुष्याची रेषा वाढणार आहे का? देवू, आयुष्याची रेषा ना कशानेच वाढत नाही. आपण जन्माला येतो तेव्हाच आपल्या आयुष्याची रेषा, तिची लांबी ठरलेली असते. पण जन्म मृत्यूच्या रेषेमधलं जगणं सुसह्य व्हावं म्हणून हे सगळं असतं, कळलं? हो. किती उकडतंय, त्यातून लाईट गेली आहे. वर्तमानपत्रानं हवा घेत देवकी म्हणाली, हो ना, आता हा सरता उन्हाळा. जून लागलाय, अधूनमधून पाऊस येतोय, परत ऊन पडतंय, त्यामुळे ना सफोकेशन वाढलंय. माझा तर जीव गुदमरतोय. एक कर, तू खिडकीशी बैस. आज जरा वातावरण ढगाळ दिसतंय, पण हा पाऊस धडाधडा कोसळत का नाही? येतोय ना, येतोय. नारळातलं पाणी स्ट्रॉनं पीत महेश म्हणाले, हो, एक दिवसाआड येतोय. इन्स्टॉलमेंटनी पडतोय तो. या देवकीच्या बोलण्यावर महेश हसले. अहो, हसताय काय? तुला नाही हसलो बाई, इन्स्टॉलमेंटनं पडणाऱ्या ह्या पावसाला हसतोय मी. आता एकदा सुरू झाला ना की दाणात दाण उडवेल बघ सगळ्याची. मग काय विचारशील त्याचा धिंगाणा. नारळ आणि स्ट्रॉ डस्टबिनमध्ये टाकत महेश म्हणाले, तुम्ही पावसाबाबत धिंगाणा म्हणालात ना, त्यावरून मला ना इंदिरा संतांची कविताच आठवली. अच्छा, कुठली? नको नको रे पावसा. अहो, त्यात इंदिराबाई म्हणतात, नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी. नको नको रे पावसा असा धिंगाणा अवेळी, घर माझे चंद्रमौळी आणि दारात सायली. आणि पुढे काय म्हणतात माहिती आहे? नाही बाबा, आपल्याला ते कविता वगैरे आठवत नाही, तूच सांग पुढचं कडवं. पुढे त्या म्हणतात, नको नाचू तडा तडा असा कौलावरून. नको नाचू तडा तडा असा कौलावरून, तांबे सतेली पातेली आणू मी भांडी कुठून. असं म्हणून देवकी हसायला लागली आणि म्हणाली, ऐकलत का? हां, बोल की. आता हा सिमेंट कॉन्क्रीटच्या घरात सतेली पातेली तांबी ठेवायची गरज नाही. अगं, पण शांताबाईंची ही कविता चंद्रमौळी झोपडीसाठी आहे. हां, तेही खरंच आहे म्हणा. हे बघ, पाऊस यायचा तेव्हा येईल. तुझ्या पुढ्यातली द्राक्ष तेवढी संपव. असू द्या हो, कंटाळा आलाय, थोडी तरी घे. पुढ्यातलं एक द्राक्ष तोंडात टाकून देवकी उठली, वॉकर घेतला, बैठकीत आली. अहो बघा, पाऊस येतोय, हरखून देवकी म्हणाली. पावसाचे टपोरे थेंब स्लॅबवर तडा तडा पडत होते. जमीन ओली झाली. तिचा खरपूस वास देवकीने उरात भरून घेतला. आणि एकदम तिच्या मनात विचार आला की हा धुवाधार पाऊस, जमिनीचा खरपूस वास, पावसानं धरलेला ताल, भिजणाऱ्या या वृक्षवेली, हे सगळं माझ्यासाठी शेवटचं आहे का?
एक खंत दाटून आली मनात. पुन्हा तिने समोर बघितलं. उद्या काय होईल या विचाराने आजचा आनंद नासवायचा नाही. आणि मग समोरच्या बेताल कोसळणाऱ्या पावसाकडे ती अनिमिष नेत्रांनी बघत राहिली. हवेच्या झोतानं एकदम तिरप्या होणाऱ्या पावसाच्या सरी, वळचणीला लागलेल्या रेशीम धारा, पावसाचं ते अप्रतिम धारा नृत्य देवकी बघत होती. तो धुवाधार पाऊस आपल्या आत साठवून घेत होती. अंगणाचं तळं झालं होतं आणि मनात असलेल्या सुखदुःखाच्या तळ्यात देवकीचं मन डुचमळत होतं. आत आठवणींचा पाऊस, साचलेलं तळं आणि त्या तळ्यात मुलांनी सोडलेल्या कागदाच्या रंगीबेरंगी नावा. देवकी त्या पावसात चांगलीच रमली आणि भिजली सुद्धा. पलीकडे देवकीच्या आवडीचा पिवळा गुलाब पानांमधनं हसत होता. अर्चनाने इडल्या, सांबार, चटणी पाठवली, पण त्या दिवशी सकाळपासून ताप असल्यानं काही खायची इच्छाच नव्हती देवकीला. देव, अगं बघ तरी, किती नरम मऊ इडल्या आहेत. नको नको काय, चल उठ खाऊन घे बरं. अगदी जबरदस्तीने तिने एक इडली सांबारासोबत खाल्ली आणि भडाभडा उलटीच केली. आतल्या खोलीत देवकी झोपून होती. महेश आतबाहेर करत होते. त्यांना खरं तर खूप भूक लागली होती, पण खायची अजिबात इच्छा नव्हती. देवकीची प्रकृती दिवसेंदिवस खालावत होती आणि महेश बेचैन होत होते. मुलांना फोन करायला हवा त्यांच्या मनात आलं, पण पुन्हा त्यांच्या मनात आलं की आपल्या मुलांनी मुलींनी एकदा फोन करावा ना. आईवडील आहेत का गेले याची खातरजमा तर करून घ्या. खरं तर मनात चीड दाटून आली होती. निपुत्रिक लोक एक तरी मूल दे म्हणून देवाला नवस करतात. कशाला हवीत हो ही असली मुलं, विनाकारण डोक्याला त्रास. जाऊ दे, असू दे त्यांचं त्यांच्याजवळ. आपण मात्र आज फोन करायचा, नातवंडांशी बोलायचं. आणि तिकडून फोन आला असं सांगितलं की देवकी खुश. तिची खुशी, तिचा आनंद माझ्यासाठी मोलाचा आहे, खूप मोलाचा आहे. त्यांनी मग अंगणात जाऊन फोन लावला. जरा जोरातच बोलले, बाहेरून देवकीच्या खिडकीपाशी जाऊन. आवाजानं देवकीची झोप चाळवली. तिकडनं मनवा बोलत होती, बाबा कशी आहे आईची तब्येत? ठीक आहे, थांब जरा, आई उठली का बघतो. का झोपली आहे का? असू द्या. अगं थांब जरा, बघू दे. देवकी उठून बसलेली होती कॉटवर. महेश आत येऊन म्हणाले, अगं देवू उठलीस का? मनवाचा फोन आहे. काय सांगताय, द्या की. देवकीचा चेहरा आनंदाने एकदम भारावून निघाला. बोल बोल बोल, काय म्हणतेस? काही नाही ग, तू कशी आहेस? मी होय, मी मजेत. हे बोलताना आतून दाटूनच आलं देवकीला, पण स्वतःला सावरलं तिने. नातवंडांशी बोलली, बोबडं बोबडं बोलली, चॉकलेट आणून ठेवलेत म्हणाली. त्यांच्या अभ्यासाची, शाळेची चौकशी केली आणि मग मनसोक्त गप्पा झाल्यावर फोन बंद केला. आज एकदम छानसं टॉनिकच मिळाल्यासारखं झालं देवकीला. प्रसन्न वाटलं. एकदम मरगळ निघूनच गेली जगण्यातली तात्पुरती. रात्री मिथूनचा फोन महेशनी देवकीला दिला, अगदी दुधात साखर. आज काय बहीण भावाने ठरवून फोन केला काय? देवकी मनाशी म्हणाली. मुलाशी, सुनेशी छान गप्पा झाल्या, तिकडची सगळी माहिती कळाली. बाळाचं रडणं फोनवरून ऐकलं. अरे मिथून, त्याचं हसणं ऐकव ना. तो हसत नाही आई, रडतोच जास्त. याच्यावर मात्र देवकी खळखळून हसली. येणार रे एकदा, बाळाला बघायचं आहे रे. येऊ आई, येऊ. बोलणं झालं, फोन ठेवला. देवकीचा आनंद महेश बघत होते. म्हणाले, चला आजच्या या आनंदावर कैक दिवस मजेत जातील आता. देवकीही मनात म्हणाली, आपण उगाचच मुलांना बोल लावतो, आपण समजतो तितकी वाईट नाही आहेत आपली मुलं. आणि मग बराच वेळ ती गपचूप बसून राहिली. महेश रूममध्ये आल्यावर त्यांच्याशी बोलत राहिली. नातवाचा रडण्याचा आवाज कानाला कसा गोड वाटला ते सांगत राहिली. अरे वा, मला नाही असा आवाज मिथूनने ऐकवला. माझ्यापेक्षा ना मिथून तुझ्यावर जास्त प्रेम करतो बरं का. खरंच? असं म्हणून देवकी मनोमन सुखावली. बरं, मी ताटं घेतोय, ये. हसून देवकी म्हणाली, जी येते.
देवकीचा हा जी महेशला आवडला ते गुणगुणतच किचनमध्ये गेले. आज मी भरपूर जेवणार आहे बरं का. ओके मॅडम. किचनच्या दारातून मागे वळून बघत महेश म्हणाले. बसल्या बसल्या देवकीनं मोबाईलची बटणं दाबायला सुरुवात केली. तिला अर्चनाशी बोलायचं होतं. आज मुलांचे फोन आले हे तिला कौतुकानं सांगायचं होतं, म्हणून ती कॉल्सची बटणं दाबायला लागली. नुकतंच मिथुनशी बोलणं झालं होतं, पण हा कॉल आलेला नव्हता. महेशनी केलेला दिसत होता. मग तिने दिवसभराचे नंबर बघितले. मनवाचाही फोन आलेला नव्हता. इकडून लावला गेला होता. हे बघितलं आणि देवकी कोसळली. तिच्या डोळ्यात पाणी उभं राहिलं. तिचा सगळा आनंदच नासून गेला. यांनी मला फसवलं. फसवलं म्हणण्यापेक्षा मला समाधान देण्याचा प्रयत्न केला यांनी. पण का? कशासाठी? नकोय मला असला उसना कुचकट आनंद. महेशने दोनदा आवाज दिला देवकीला ताट वाढलंय म्हणून, पण देवकीनं काहीही रिस्पॉन्स दिला नाही. महेश देवकीजवळ आले. बघतात तर देवकी रडत होती. काय ग, काय झालं रडायला? चल बरं, ताटं वाढली आहेत. मला नाही जेवायचं. अगं आता तर भूक लागली होती ना तुला. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. मग आत्ताची काय वेगळी आहे? हो वेगळी आहे. का तुम्ही खोटं बोलला तो माझ्याशी? मी खोटं बोललो? कधी? कशाबद्दल म्हणतेस? मी फोनबद्दल बोलतेय. फोन मुलांचे आलेले नव्हते, तुम्ही त्यांना फोन केले होते. अगं त्यांनी काय फरक पडतोय? कुणी का करेना, पण त्या फोनमुळे आपल्या सगळ्यांना आनंद तर मिळाला ना. नकोय मला असला आनंद. त्यांना माझी आठवण नाहीच आहे. अगं नाही कशी? कामाचे व्याप असतात त्यांच्या मागे. तुम्ही माझी समजूत घालायचा प्रयत्न करू नका. मी जेवणार नाहीये. अगं वेडाबाई, असं करतात का? राग जेवणावर कशाला? मला रागव ना हवं तर. हे बघ, आपण आपली तब्येत आधी सांभाळायची. महेश आत गेले. देवकीचं ताट आणलं. बळे तिला घास भरवला. आणि आत्ता आत्ता जवळची वाटणारी मुलं एकदम दूरदूरची झाली, पार परकी झाली. अलीकडे देवकीचं बाहेर जाणं फारसं नव्हतं. बरं वाटलं नाही की हॉस्पिटल. दिवसेंदिवस शक्ती कमी होत चालली होती. रोजच काहीतरी तब्येतीच्या तक्रारी चालत. आनंद, समाधान हे जसं काही चोरीलाच गेलं होतं. महेशनी फोटोंचे अल्बम तिच्या समोरच्या स्टूलवर आणून ठेवलेले. फोटो बघण्यात वेळ छान जायचा. अगदी मधली वर्षच पार गळून जायची. तिने तिच्या लहानपणीचे काही फोटो बघितले. आईच्या कडेवर असलेली ती, अगदी आईला बिलगलेली. एक आईबाबांचा फोटो. आईबाबा छान दिसत होते. पाटील आणि पाटलीण ते गावचे. आईची नऊवारी, डोक्यावरनं घेतलेला पदर, मोठं कुंकू, गळ्यात काळ्या मण्यांची पोत आणि टप्पोऱ्या सोन्याच्या मण्यांची एकदाणी. बाजूला वडील, पांढरा सदरा, पांढरं धोतर, डोक्यावर पांढरी टोपी आणि गळ्याभोवती शेला. फोटो बघता बघता त्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. त्यात किती वेळ गेला हे कळलंच नाही. हा आपला मॅट्रिकच्या वेळेचा फोटो. केवढ्या जाड वेण्या, एक वेणी समोर, एक वेणी मागे. छान दिसायचो आपण त्यावेळी, नाही? देवकी मनाशीच म्हणाली. मग D.Ed केलं. प्रायमरी शाळेत नोकरी मिळाली. नोकरी करता करता ग्रॅज्युएशन केलं. आईबाबांना केवढा अभिमान माझा. माझ्या पाठचा भाऊ फारसा शिकला नाही. मग देवकीला शाळा आठवली. शाळेतला बाहेरचा फळा, त्यावर रोज सुविचार लिहिले जायचे. कोपऱ्यात पानाफुलांची वेलबुट्टी असायची. मुलांच्या रांगा, ग्राउंडमध्ये केली जाणारी प्रार्थना, रांगेतल्या मुलांचं एका सुरात प्रार्थना म्हणणं, सर्व मुलं चांगल्या रीतीनं पास व्हावीत म्हणून घेतली जाणारी मेहनत, स्नेहसंमेलनाच्या वेळी बसवले जाणारे डान्स, छोटी छोटी नाटुकली, मुलांची शिक्षकांवर असणारी श्रद्धा. मी मुलांची आवडती बाई होते. एकदा एका शाळेतून दुसऱ्या शाळेत माझी बदली झाली. किती रडली होती मुलं. बाई जाऊ नका ना असं सारखी म्हणत होती. पण त्याच शाळेत थांबणं माझ्या हाती नव्हतं.
ही माझी मुलं. माझ्या हाताखाली तयार झालेल्या मुलांना सोडून जाणं माझ्यासुद्धा जीवावर आलं होतं, पण तिथून जाणं तर भाग होतं. सेंड ऑफचा कार्यक्रम ठरला, भाषणं झाली, चहा नाश्ता झाला. मुख्याध्यापिका मॅडमनी एक छानशी साडी आणि फुलांचा गुच्छ दिला. मुलं उभी राहिली. माझ्याजवळ एक एक जण यायला लागला. घ्या बाई, असं म्हणून त्यांचा हात पुढे आणि माझी ओंजळ पुढे. मुलं माझ्या त्या ओंजळीत त्यांच्या आवडत्या प्रिय वस्तू टाकत होती. कुणी अर्धवट पेन्सिल, कुणी तुटका खोडरबर, कुणी स्केलपट्टी, कुणी मोराचं पीस, रंगीत काचांचे तुकडे, पांढरी शुभ्र कवडी, चिंचोके, छोटे छोटे शंख, शिंपले, मोगऱ्याचं सुकलेलं फूल, एक दोन सागरगोट्या. बघता बघता माझी ओंजळ भरून गेली. त्या क्षणी तिथे असलेल्यांमध्ये मी खूप श्रीमंत होते, कारण मुलांच्या प्रेमाने, आपुलकीने माझी ओंजळ भरून गेलेली होती. तो त्यावेळचा सुखद क्षण मी आत्ताही या क्षणी जसाच्या तसा भरभरून जगतीये. मुलांमध्ये रमणं हा माझ्या आयुष्यातला सुखद स्पॉट होता. पुढे लग्न झालं, नोकरी सोडली. यांची फिरतीची नोकरी, आणि तशीही मला नोकरीची गरज नव्हती. पण स्वतः काहीतरी करावं असं सारखं वाटायचं. मग घर सांभाळून पेंटिंग शिकून घेतलं, हार्मोनियम वाजवायला शिकले आणि माणसं जोडायला शिकले. कालच आमिर ड्रायव्हर येऊन गेला. जुनं नातं त्यांनी जपून ठेवलंय. आता पुन्हा प्रकृती बिघडल्याचं ज्यांना ज्यांना माहीत होतं, त्यांची घरी एखादी चक्कर व्हायची. मैत्रिणी काय हवं नको ते बघायच्या. घरात दोघंच असलो तरी घर माणसांनी भरून गेलेलं असायचं. छानच आहे ते एका परी. माझ्यानंतर यांना सोबत. माझ्याशिवाय कसं असेल हे घर, ओकबोक. आणि यांचं जीवन सुनं होईल का मी गेल्यामुळे? खळकन 2 आसवं गालावर उघळली. जाताना माझं मी पण इथे ठेवून जाईन म्हणते. माझ्यातल्या मीला मी विसरण्याचा प्रयत्न करते. मग काल का रुसले मी मुलांच्यावर, यांच्यावर? मी का अपेक्षा ठेवतेय कुणाकडून? हे सगळं मी सोडायला हवं. तो माणूस माझ्या आनंदासाठी काय काय करतो आणि मी रडते काय, रुसते काय? आत्ताही शेवटचा टप्पा जगताना कशाला हवेत ते रुसवे आणि फुगवे? जे जसं आहे तसं स्वीकारायचं. मनाशी कितीदा तरी हेच ठरवते, पण शेवटी फसते या मायावी मृगजळात. मी एक सामान्य व्यक्ती आहे. सगळ्या भावभावना माझ्या मनातही वास्तव्याला आहेतच की. पण आता सगळं सोडायची वेळ जवळ येतेय. मग या मनातल्या नकोशा भावना का कवटाळून बसतेय मी? का? कारण मी साधू संत नाही आहे. साधू संतांना तरी मोहमाया सुटते का? सर्वसामान्य माणसांच्या मनातल्या भावभावना त्यांच्याही ठायी असतातच, पण त्या भावभावनांवर विजय मिळवता आला पाहिजे, त्यांना काबूत ठेवता आला पाहिजे. ज्यांना हे साधतं ते संत होतात. मन तर वाहतं पाणी, चारी वाटेने सुसाट धावतं, वाट मिळेल तिकडे. मी महेशना फारसा आनंद नाही देऊ शकत, पण माझं दुःख दडवून त्यांचे क्लेश तर कमी करू शकते का नाही? आणि मग आतल्या आत देवकी मजबूत होत चालली. तिने दुसरा अल्बम चाळायला सुरुवात केली. त्यात मुलांचे लहानपणीचे फोटो. आणि देवकी त्या दिवसांची आठवण करता करता हरवूनच गेली. तेव्हा मुलांचं जग म्हणजे आपण. माझ्याशिवाय त्यांचं पान हलत नव्हतं. आणि आज मी त्यांच्या खिसगणतीत सुद्धा नाही आहे. का होतं असं? या स्वतःच्या प्रश्नाला उत्तर देत ती म्हणाली, देवकी, जगाचा नियमच आहे तो. पुन्हा तिलाच प्रश्न. जगाचे नियम आहेत कबूल, पण एवढे कोरडे नियम? नात्यातलं हे कोरडे पण ओरखडे उठवतं मनावर. आणि ही नात्यांची शिवण जागोजागी उसवली का?
पुन्हा देवकीच्या मनात प्रश्न आणि हसली देवकी. उत्तर तिला सापडलं. उसवलेलं शिवण्याकरता दोन्ही बाजू पकडून शिवाव्या लागतात. आपण एकच बाजू पकडली आणि टाके घालत राहिलो. दुसरी बाजू रुंदावतच गेली. हाती सापडेच ना. आणि मग नात्यांची उसवलेली शिवण देवकी हताशपणे बघत राहिली. मैत्रीच्या नात्याची शिवण पक्की, कायम. 4 येऊन भेटून गेल्या की पुन्हा 4 तयार असायच्या, फॅमिली सकट. घराचं एकटेपण, वृक्षपण मैत्रीच्या वावरानं सुसह्य व्हायचं. काय झाले का अल्बम बघून? अहो बघता बघता हरवलेच त्यात. हरवू बिरू नको का? अगं मी शोधायचं कुठे आणि कसं? असं म्हणून हसले महेश. देवकीही हसली. देवकीच्या जगण्याचा भोज्या फार लांब नाही आहे हे दोघांनाही ठाऊक होतं, पण मनातलं मनात दडवून दोघंही एकमेकांसोबत लपंडाव खेळत होते. आणि खेळ रंगत होता का उसनं अवसान आणून रंगवला जात होता, कुणास ठाऊक. 2 दिवसांपासून देवकीला ताप होता. डॉक्टरांना फोन करून सांगितलं. डॉक्टरांनी नेहमीचीच ट्रीटमेंट सांगितली. नेहमी ताप आल्यानंतर घ्यायच्या टॅबलेट्स घरीच होत्या. देवकीला औषध देता देता महेश म्हणाले सुद्धा की देऊ जाऊयात ना हॉस्पिटलला, त्यांनी काय फरक पडणार आहे हो. असं म्हणून देवकी शांत झोपून राहिली. 2 दिवसांपासून पोटात काही नव्हतं. प्रकृती खालावत होती. मोठ्या जबरदस्तीनं ॲपल ज्यूस 2 घोट देवकीनं घेतला आणि पुन्हा डोळे मिटून पडून राहिली. महेशचं कशात लक्ष लागेना. ते बैठकीत बसले. टीव्ही लावला. टीव्ही बघण्यात मन रमेना. 2-3दा उठले. देवकीच्या खोलीत डोकावलं. पुन्हा बैठकीत गेले आणि टीव्ही बघता बघता त्यांचा डोळा कधी लागला कळलंच नाही. लाईट सुरू होते. टीव्ही सुरू होता. पहाटे 4च्या सुमाराला महेशना जाग आली. आतून रडायचा आवाज येत होता. महेश उठले. धडपडत बेडरूममध्ये गेले. देऊ काय होतंय देऊ? का घाबरलीस? काही दुखतंय का देऊ? त्रास होतोय का तुला? कशाला काळजी करताय माझी? अरे काय झालंय काय? तिकडे का झोपलात? खूप काळजी वाटते ना तुम्हाला माझी? मग माझा आजार तुम्हाला लागेल याची भीती वाटते काय तुम्हाला? अगं काय बोलतेयस तू? जा तुम्ही झोपा तिकडे. मला गरज नाही तुमची. आजवर खूप केलंय. उपकार झालेत माझ्यावर. आता नाही जास्त त्रास देणारच नाही. तसेही कंटाळलाय तुम्ही मला. महेश गप्प उभे होते. कुठल्याही गोष्टीचं एक्सप्लेनेशन द्यायची त्यांना गरज वाटत नव्हती. हे बघ तू झोप. देवकीच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले. कृपा करा मला हात लावू नका. अजिबात हात लावायचा नाही. महेश बाजूला झाले. देवकीने अंथरुणावर अंग टाकलं. ते थोडा वेळ उभं राहिले. मग बैठकीत आले. सोफ्यावर बसले. आज माझ्या देवूने मला अगदी परक करून टाकलं. डोळ्यात ओल दाटून आली त्यांच्या. का असं वागली देऊ? प्रत्येकाची लिबर्टी आणि स्पेस जपावी असं तीच म्हणते. मग माझ्या बाबतीत ते सगळं ती का नाकारतीये? उचकटून गेलं होतं त्यांचं मन. सगळं सुन्न, शांत. आणि महेशच्या आत बाहेर शून्य. फक्त शून्य. दिवस उजाडला. देवकी उठून बसली. आज नेहमीसारखा रेडिओ लागला नव्हता. महेशचा वावर जाणवत नव्हता. नळाची धार कानावर येत नव्हती. चिमण्या खिडकीशी चिवचिवत होत्या. खिडकीकडे बघितलं. कोवळ्या सोनेरी प्रकाशाची तिरीप सरळ आत आली होती खिडकीतनं आणि मग तो प्रकाश मनभर पसरला देवकीच्या. तिला पहाटेचं तणतणणं आठवलं आणि ती स्वतःशी म्हणाली, चुकलंच का आपलं? चुकलं का म्हणजे काय? चुकलंच आहे. बापरे, काय वेडीबिडी झाली का मी? का कॅन्सर आता डोक्यात शिरला? काय वाटलं असेल महेशना? मी तर त्यांचं माझ्यावर असलेल्या प्रेमावरच प्रश्नचिन्ह लावलं काल. देवकी स्वतःशी बोलत होती मनातल्या मनात. पण ते इथे का नाही झोपले मग? मला जाग आली आणि किती घाबरले मी. दुसरं मन म्हणालं, पण मला सांग, भीती तुला वाटली, महेशचा काय संबंध?
आणि ते तुला टाळतात असं वाटतंय काय तुला? चुकतेस मग तू. त्यांनी स्वतःचं सगळं आयुष्य तुझ्यासाठी खर्ची घातलंय. कामाशिवाय ते कधी बाहेर जात नाहीत. लग्न समारंभाला जाणं सोडून दिलंय त्यांनी. आयुष्यातले कितीतरी आनंदाचे क्षण त्यांनी वजा करून टाकलेत फक्त तुझ्यासाठी. लक्षात आहे ना? आणि देवकीला मग रूमच्या बाहेर निघावंसं वाटेना. तिने मनाशी ठरवलं, महेशना सॉरी म्हणायला हवं. तरीही मनात कुठेतरी खुटखुटत होतं की महेश मला एकटीला ठेवून बैठकीत झोपलेच कसे? त्यांना माझी पर्वा नाही का? काळजी नाही का? ते मला कंटाळलेत का? मी ओझं झाली आहे का त्यांच्यावर? आणखीन किती दिवस हे ओझं त्यांना वाहावं लागेल? मन म्हणालं, देवकी आवर घाल विचारांना. दुसरं मन म्हणालं, का आवर घालू? पहिलं मन म्हणालं, अगं चुकतीयस तू, शांत राहा. आणि पुन्हा प्रकाशाच्या तिरपीनं तिचं मन उजळून निघालं. महेशला सॉरी म्हणायलाच हवं, खरंच म्हणायला हवं. नेहमीप्रमाणे महेशनी चहा बिस्किटं आणली, तिच्या समोरच्या स्टूलावर ठेवली. देवकीनं ते बघितलं, पण तिच्या तोंडून शब्दच निघाले नाहीत. सॉरी सुद्धा निघाला नाही. महेश बाहेर आले. अंगणातली मोकळी हवा मनातला कुंदपणा कमी करू शकली नाही. त्यांना आतल्या आत घुसमटायला होत होतं. जगताना ही अशी डोंगरा एवढाली दुःख मनात सांभाळून ठेवायला लागतात. याची कल्पना लहानपणी नसते आपल्याला. वाटतं पुन्हा एकदा मागे फिरावं, लहान व्हावं, निरागस, निर्झर व्हावं. आजारपण देऊच, पण माझं जगणं कठीण होत चाललंय दिवसेंदिवस. एक लांब निश्वास ओठातनं बाहेर पडला. हे फरफटत जगणं नकोसं वाटतंय आता. खरंच खरंच नकोसं वाटतंय आता. श्रोते हो, तुम्ही ऐकताय विजया ब्राह्मणकर लिखित गेले द्यायचे राहुने या कादंबरीचा आजचा 12वा भाग आपण ऐकलात. 13वा भाग ऐकूयात उद्या. तोपर्यंत नमस्कार.